सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्याच्यापासून सर्व जग निर्माण झालं, जो जगाचा कल्याण करता आहे, जो शाश्वत आहे, जो कधी नष्ट होत नाही, असा जो परमेश्वर। ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद सभूर्दशांगुलम। ओम। आजचं आपलं प्रवचन 62 आहे। विशेष आहे, ऐकून घ्या। ओम प्रप्रक्षयाय पन्यसे जनाय दुष्टा द्रुह्य वीति अर्षदनिष्ठ्यहम। उत्तम आधार देणाऱ्या, द्रोह न करणाऱ्या, स्तुत्य व अशा लोकांना खाण्यास देण्यासह निवास प्रदान करण्यासाठी अन्नयुक्त होऊन हे सोमा तू आमच्या पुढे चल। आता सोम म्हणजे हा देव आहे, परमात्मा आहे प्रत्यक्ष। ज्याचं अमृत आहे तो सोम, ज्याचं अमृत आहे तो सोम, त्याला सोम म्हणतात। तर सोमदेव जो आहे हा आत्री ऋषींचा पुत्र आहे। आत्री ऋषी तपश्चर्या केली, जवळजवळ 10,000 वर्ष दोन्ही हात वर करून त्यांनी अमृत मंथनेश्वर कलकी दत्त मंदिर शिरूर येथे 10,000 वर्ष वर हात करून तपश्चर्या केली। त्यावेळा चंद्र म्हणजे सोम प्रगट झाला आणि त्याचा हा सोमदेव प्रगट झाला। त्याचा बुद्धवंश भगवान कृष्ण आपण यादव वंश निर्माण झाला, अशा दृष्टीने ही परंपरा आहे। हा सोम जो आहे हा वेदामधला देव आहे आणि याचं महत्त्व काय आहे, तो काय करतो। आता याच्यामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर। आता याच्यामध्ये त्याने काय सांगितलं, उत्तम आधार देणाऱ्या, द्रोह न करणाऱ्या, उत्तम आधार देणारा, स्वर्गापर्यंत जायपर्यंत आपला आधार देणारा आणि कधी द्वेष न करणारा असा हा सोम रस आहे, सोमरस आहे, सोम देवता आहे। त्याची आपण आराधना केली पाहिजे। जर केली नाही तर काय होईल, समजा आता तुम्ही ऋषी देवता छंद आणि स्वर अशा अक्षरामध्ये मंत्र म्हणलात। आता कसा गायत, ओम भुवम भुवम स्वम अक्षरम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंदा षडजा स्वरा। आता हा एवढा मंत्र सगळं पाहिलं आणि हा मंत्र आपण पुढे तत्सवितुर्वरेण्यम म्हणलो तर आपलं जे परिस्थिती आहे म्हणजे स्वर्गात जाण्याची तो रस्ता परिपूर्ण मोकळा झालेला आहे। आता आपलं शरीर जे आहे ए बी रक्तगटाचं ते गायत्री मंत्राचं आहे, ओ रक्तगटाचे हे अनुष्टुप छंद गांधार स्वराचं आहे आणि ए रक्तगटाचं आहे ते ब्रती छंद मांधंत स्वराचं आहे आणि बी रक्तगटाचे शरीर आहे ती पंक्ती छंद आणि पंचम स्वरापासून निर्माण झालेले। पूर्वी याचा आपण बरीच माहिती सांगितलेली आहे, फार सांगत नाही। तर हे जे शरीर आहे, आता समजा तुम्हाला स्वर्गात जायचं आहे, म्हणजे स्वर्गाला 4 पायऱ्या आहेत, ऋषी देवता छंद आणि स्वर। मग तुम्ही स्वर्गात जाताना एक पायरी तुटली म्हणजे तुम्ही वर जाऊ शकत नाहीत। समजा हा फुगा आहे, त्या फुग्यात हवा भरली म्हणजे तो फुगा हवेमध्ये बरोबर उंच 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 जातो। याचं कारण ऋषी देवता छंद आणि स्वर या सगळ्या हवा शक्ती त्याच्यामध्ये आहे। एका फुग्यामध्ये अगदी एक अर्धा चमचा पाणी भरलं
हवा भरली, मग तो वर जातो, गेला गेला गेला, अरे गेला बरं का, परत आला खाली, गेला 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 वर आला, बरं भरले का बरं, तर त्याच्यात कारण एकदम एक एक चमच्यावर पाणी हवा भरली, म्हणजे 3 छंद, ऋषी देवता छंद आणि स्वर, ऋषी देवता आणि छंद एवढे 3च काम करतात, बाकीचे तर काम एक करीत नाही, म्हणून तो खाली आलेला आहे. तशा प्रकारचं जेव्हा तुम्ही भक्ती मार्ग करता, भक्ती करता, त्यावेळेला ऋषी देवता छंद म्हटलात तर तुमच्या ह्या फुग्यासारखी अवस्था होती. अरे आला हातात देव आला, भेटला भेटला भेटला, अरे जवळ देवा भेटला रे, देवा भेट भेट, झाला पडला खाली, कारण त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे ना, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वर नाही, स्वर नसल्यामुळे पाणी तयार झालं. तशा प्रकारचं तुमचं जीवन जे आहे ते फुग्यासारखं, म्हणजे असं आहे, मंत्र चुकीचे म्हटल्यानंतर स्वर्गात प्रवेश मिळत नाही. तिसरा मग फुगा ह्याच्यात पाणी भरलंय, तो जागेवर गरगर फिरतो, तो वर जातच नाही, मग तो जागेवर राहिला. तशी आपली अवस्था आहे, म्हणजे आपण आमंगळ खाल्लं की जागेवर राहणार. समजा आपण वरण भात आमटी खाल्ली तर त्या फुग्यात थोडं पाणी, अशी अवस्था वर गेलो आलो खाली, म्हणजे आपण पूर्ण तुला पोचत नाही. आणि जेव्हा फुग्यामध्ये पूर्ण हवा आहे ते वर जातो, म्हणजे आपण परमेश्वरापर्यंत पोचलो. आता काय अरे रात्री देव माझ्या स्वप्नात आलो, बोलायला नष्ट झालो. त्याचं कारण तुम्ही जो मंत्र म्हणताय तो मंत्र ऋषी देवता छंद इथपर्यंत म्हणताय, पुढे स्वर म्हणत नाही, म्हणून देव तुम्हाला दिसतो पण तुमच्याशी बोलत नाही, संवाद साधत नाही, ज्ञान देत नाही. मग स्वर्गात जाताना ऋषी लोकांच्या मंडळात प्रथम जाणार, तिथं त्याचं नशीब, मग देवलोकात जायचं, मग संचित, मग छंद लोकात जाणार, मग तिथं त्याचं कर्म, स्वर लोकात गेल्यानंतर तिथं त्याचं म्हणजे प्रारब्ध, हे सगळं पूर्ण तपासून मग त्याला वर पाठवलं जातं. आता तिथून तो पूर्वी स्वर्गातून खाली पृथ्वीवर आलाय, त्याच पद्धतीचं परत शरीर तयार व्हावं लागतं. आता एका उदाहरणार्थ आपण गायत्री 24 अक्षर शरीर घेऊ, हे 24 अक्षर शरीर जेव्हा तुमचं तयार होईल, गाय छंदाचा स्वर, तेव्हा तुम्ही बरोबर स्वर्गाच्या रस्त्यात जाऊन स्वर्गात जाऊन बसणार आरामशीर. पण तिथंच जर समजा 25 अक्षर असतील, 26 अक्षर जर मंत्र झाला, छंद तयार झाला, तर तुमचा गायत्री छंद षडचा स्वर जो आहे तो बिघाडा, छंद बिघडला आहे, त्यामुळे तुमचं शरीर सुद्धा थोडंसं कमकुवत झालेलं आहे किंवा वाढे, त्यामुळं तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही, स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. स्वर्गात जाणे काय भाजीपाला नाही. ज्यांनी उठावं त्यांनी सांगायचं आम्ही स्वर्गात चाललो, आता नारायण मिळलं, त्रिपिंडी केली, अमुक केला, तर काय काळजी नाही, असं काहीच होत नाही. कारण तुमचं शरीर जे आहे हे रक्तगटाचं, त्या गायत्री छंदाचं 24 अक्षराचंच तयार व्हावं लागतं, तेव्हा ते परत त्या मूळ ठिकाणी जातं. ते जर 25, 26, 27 अक्षर झालं तर ते फाजे वाढलं, आणि त्यामुळं ते काय स्वर्गात तुम्हाला जाता येणार नाही, जरी अजून तुम्ही काय मानणार नाहीत, असं आहे. आता रक्तगट शरीर आहे, तर अनुष्टुप चंद्र गांधर स्वर आहे, 32 अक्षराचं आहे, 32 ध्वनीचं आहे. ते 32 ध्वनीचं समजा तुमचं जर समजा 33 आलं, 35 आलं, 37 आलं, म्हणजे छंदामध्ये अक्षर वाढली, त्याचं विडंबन होत चाललं, तर ह्या माणसाला सुद्धा स्वर्गात प्रवेश मिळत नाही. आणि जर त्याने ऋषी देवता छंद एवढं मंत्र म्हणला तर देव लोकात म्हणजे विष्णू लोकात त्याला जाता येत नाही, तो खाली लटकून पडतो. मग जेव्हा त्याला तो पुढचा स्वर म्हणजे अनुष्टुप छंद गांधार स्वर ऋषी आपण जाऊ, जेव्हा तो म्हणेल तेव्हा त्याला त्याचं शरीर 32 अक्षर ध्वनीचाच बनलं पाहिजे, तेव्हा त्याला स्वर्गात घेणार, तसं घेणार नाहीत. त्यामुळं हा इथं पिरछोत पडून राहणार, वर जाता येत नाही. आता ये रक्तगट, या रक्तगटामध्ये 36 अक्षर आहेत, आणि ह्या 36 अक्षराचा जो ध्वनी आहे त्याप्रमाणे हे आपलं शरीर एक रक्तगट तयार झालेलं आहे. छंद आहे, प्रतिछंद मानधनता स्वर आहे. ऋषी देवता छंद आणि स्वर म्हटल्यानंतर हे शरीर पूर्ण तयार झालं. आणि जर समजा ते 36 अक्षरामध्येच ध्वनीतच तयार झालं पाहिजे, 37 किंवा 38 ध्वनी जर झालं तयार,
तर तुम्हाला स्वर्गात परत जाता येत नाही, स्वर्गात दरवाजातून आत जाता येत नाही. तुम्ही लटकून परत खाली येता किंवा ते बसून राहता. म्हणून स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला तुमचा शरीर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला पूर्ण म्हणावा लागणार आहे. आता समजा आता बी रक्तगट राहिला, याचा अक्षर आहे 40, म्हणजे इथं पंचम स्वर आहे. तर आपलं शरीर मूळ जिथून स्वर्गातून खाली आलं ते पंचम स्वरातून खाली आले. पृथ्वी आल्यानंतर आपण पुन्हा बी रक्तगट शरीर धारण केलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये जो पंचम स्वर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ऋषी देवता छंद स्वर पंचम स्वर आहे. यामुळं तुमचं शरीर शास्त्रोक्त पद्धतीने तयार झालेलं आहे. पण 41 अक्षर, 43 अक्षर, 44, 85 अक्षर स्वर ध्वनी वाढला तर तुमचं शरीर बेढप झालेलं आहे. त्यामुळं स्वर्गात जाताना स्वर्गाच्या दरवाजातून हे शरीरात प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही समजा ऋषी देवता छंद पुढं स्वर्गायलाच नाही तर 3च पायर जाणार आणि त्या 3ऱ्या पायरीतून तुम्ही खाली पडणार, वर स्वर्गामध्ये तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला अधोगती प्राप्त होईल. आणि ज्यांना जे स्वर म्हणतच नाहीत, पूजा करीत नाहीत, ते पाण्याचा फुगामध्ये पाणी भरून जागे फुट अशा प्रकारचे असतात. जे पितर देवाची भक्ती करतात, आता याच्यामध्ये भक्ती मार्गाचा महिमा आहे. कुठला आपण हा देवाचा अवतार, हा देवाचा अवतार, हे देवाच्या अवताराची लक्षणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला खरा देव खोटा देव कळण. दारू पिणे, गांजा वळणे, मांसाहार करणे, वाकडा मंगळ खाणे असे जे भूतियान मार्ग आहे, हे भूतियान अवतार आहेत. आणि ती माणसं जी तसे आहेत भक्ती करणे ती सुद्धा भूतियान मार्गातले आहेत. आणि ह्याच देवाच्या चेड्या गोट्यामध्ये राहून ते पण त्या चेड्या गोट्यात बांधणार, त्यांना स्वर्गात प्रवेश मिळत नाही. कारण ह्या भूतियान मार्गामध्ये आपले जे सगळे छंद आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीने तयार होत नाहीत. समजा गायत्री छंद आहे, अक्षर 24, 28, 32 काहीतरी अक्षर येणार. नंतर आपला ओगट आहे, तिथं अक्षर आहे 36, त्याच्यामध्ये फरक होणार. नंतर अक्षर समजा ये रक्तगटामध्ये 36 अक्षर आहेत. मध्ये आता इथं मध्ये 32 अक्षर आहेत, 36 अक्षर. 37, 38 झाली म्हणजे वाढली किंवा कमी झाली तर या ठिकाणी शरीर त्या मापात बसत नाही, म्हणून स्वर्गात जाता येत नाही. तर बी रक्तगट आहे, तिथं अक्षर आहे 40, समजा 41, 43 झाले तर त्या बिघड जाता येत नाही. किंवा ऋषी देवता छंद पंचम स्वर त्याने म्हटलाच नाही, त्यामुळं त्याला 3 पायऱ्या जाऊन 4थ्या पायऱ्या पुढे उडी मारून वर जाताच येत नाही. त्यामुळे त्याचा नंबर स्वर्गातून घसरला. मग आपल्या पूर्वजांचं काय होणार, आपलं काय जाणार, आपली काय परिस्थिती, असं आता एक जणांच्या मनात प्रश्न आला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपण ऋषी देवता छंद आणि स्वर पूर्ण मंत्र म्हणू, ओम भूर्भुवः भुवं भुवं स्वं अहं जनम तपं सत्यम, शिंपलं म्हणायचंय. विश्वामित्र ऋषी, गायत्री छंद, सविता देवता का षडजासुर असं पूर्ण म्हणल्यानंतर आपले जे पूर्वज आहे सगळे त्या मंत्राच्या सामर्थ्याने पद्धत ते स्वर्गात जाणार. परंतु आपण जर त्या 25 अक्षर झाली, 26 झाली तर आपले पूर्वज सुद्धा त्यांची शरीर स्वर्गात जाण्याकरता या गटातली तयार होऊन जात नाहीत. तशीच वोचपंथीची अवस्था 32 अक्षर आहेत, त्या शरीराप्रमाणे 33-34 अक्षराचा मंत्र म्हटला तर तुमचे पूर्वज नरकात जाणार, स्वर्गात जाणार नाहीत, खाली राहणार, त्यांची भरती होणार नाही. तर त्याला ज्या पद्धतीने तुम्ही स्वर्गाला त्याच पद्धतीने मग शरीर बनलं पाहिजे. म्हणजे योग, या योग म्हणतात. योग हा खरा योग आहे शरीर बनवण्याचा, ईश्वर प्राप्ती करण्याचा, तसा होत नाही. नंतर ये रक्तगट अक्षर 36 ती 37 झाली का त्याची बॉडी बिघाडी पूर्वजांची, वर जातच नाही. म्हणून तो आपण जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने 36 अक्षर मंत्र व्यवस्थित जपू तेव्हा आपले पूर्वज स्वर्गात जाणार, त्यांना नरकात गती मिळणार नाही. बी रक्तगट हे 40 अक्षरांचा, त्या ठिकाणी त्याचं 41, 43 अक्षरं झाली तर त्या पूर्वजांची बॉडी बिघडती, त्यांना स्वर्गात प्रवेश मिळत नाही, ते खालीच राहतात. तसंच ऋषी देवता आणि छंद इथपर्यंत आलो
एक पायरीवर अपुरी पडते, त्यामुळं पितर किंवा आपण सुद्धा वर जाऊ शकत नाही, अधोगती प्राप्त होते. इतका अवघड येते धर्म. म्हणजे काय, बाजारचा भाजीपाला नाही, 2 रुपये दिला झाला प्रश्न. जेव्हा म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, कोणी उठावा मला प्रश्न म्हणते बाबा, आता तुम्हाला देव प्रसन्न करायचा आहे गणपती. गणपतीचं शरीर आहे 24 अक्षराचं. तेव्हा आपलं शरीर जेव्हा 24 अक्षराचं होईन, तेव्हाच गणपती प्रसन्न होईन. ओ रक्तगटामध्ये अक्षर आहेत 32, विष्णूच्या शरीराचे अक्षर ध्वनी आहेत 32. तेव्हा आपल्या शरीरामध्ये 32 अक्षराचा ध्वनी तयार होईन, तेव्हा भगवान विष्णूचे आपले भेटून साक्षात्कार होईल. तसं होणार नाही. आता इथं शिवशाचं ए रक्तगट आहे, तिचं अक्षर आहे तर 36. ती अक्षर समजा आपण छंद, ऋषी देवता छंद स्वर जपलो, परंतु ती अक्षर समजा 37 झाली किंवा 41 झाली, तर त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची बॉडी पूर्णपणे आपल्याला तयार करता आली नाही. त्यामुळं आपला माणूस किंवा आपलं पूर्वज स्वर्गात जात नाही, नरकात जाण्याची तयारी राहिला आहे. जेव्हा आपण छंद, ऋषी देवता छंद म्हणू, त्यावेळेस या गटातले जे जीव ऋषी आपले पूर्वज आहेत किंवा आपलं शरीर त्यापर्यंत तयार होऊन शंकराची भेट होत नाही. शंकराची भेट होण्याकरता आपलं शरीर आणि तो गट एका तत्वाचा तयार व्हावा लागतो. तेव्हा आपल्याला स्वर्गात जाता येतं, जाता येत नाही. आपल्या पूर्वजांना स्वतः तसं बनवावं लागतं, मंत्र तर जात नाही. एवढी फेकली कावळा शिवला ना मग झाले, काही होणार नाही. तुमचे मंत्र म्हणण्याची पद्धत कशी आहे त्याला महत्व आहे. म्हणजे बी रक्तगट 40 अक्षरांचा, तो 41 झाला, 43 झाला, तिथं बिघाडा. त्याचे पूर्वज सुद्धा स्वर्गात जाणार नाही, कारण ते 40 अक्षरात दोन्हीचं शरीर तयार व्हावं लागते. मग ते सगळे खाली सोडून द्यायचे, नरकात जातो. तुला इथे राहताचा अधिकार नाही, वर तुम्हाला कोणी घेणार नाही, लक्षात ठेवा. अशा दृष्टीने ही मोठी गुंतागुंत आहे. साई शास्त्र 18 पुराण जरी तुम्ही वाचले, तर मी आता जो सिद्धांत सांगितला हा तुमच्या कुठल्या पुराणात आणि ग्रंथात नाही. कारण त्यामुळं धर्म अधूर झाला, अपंगू झाला, धर्माचं खरं शास्त्र कळत नाही. आता समजा नट आहे, एक नट असला त्याला बोर्ड बसवायचे, तो नट आहे 5 mm आणि त्याला 6 mm बटन आणलं, ते बसत नाही, ढिलं झालं. 4 mm आणलं, बसत नाही, त्याला 5 mm बटन बसावं लागेल, तेव्हा नट फिट होईन. आणि तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे, देवाची ठेवण आहे, ती ठेवण ब्रह्मदेवांची निर्माण केलं. वेद मंत्र, छंद, स्वर, वेद मंत्र शिवाय आता जगाला पर्याय राहिलेला नाही. तुम्ही किती जरी महाराज, पंडित, शास्त्री झाला असला आणि तुमचं शरीर जर असं फालतू वाढत असेल, तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. कारण का, की तुम्ही सोमरस पेल्याशिवाय याची गती वाढत नाही. सोमरस जेव्हा पितात तेव्हा तुमचं हे शरीर छंद सोमरसामधून प्रकट होतात. आता आपलं मंत्र तंत्र किंवा काही माहीत नाही, आपण अगदी भोळे आहोत, तर आपलं शरीर तयार करायचं आहे. मग आपण सोमरस पिणार, फळांचा रस, उसा रस, नारळाचं पाणी, आमरस, ते आपण पिणार सोमरस. मग त्या सोमरसामध्ये आवाज होतो, बुट 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 बुट, असे आवाज होतात. आणि त्या आवाजाप्रमाणे आपलं शरीर ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी ज्या ज्या तत्वाचं आहे त्या त्या ठिकाणी हा सोमरस ते शरीर शास्त्र शुद्ध बनवतो आणि मग आपल्या स्वर्गात नेतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भूतियान मार्गातले जे लोक आहेत त्यांना स्वर्गात प्रवेश नाही. पितृयान मार्गाचे लोक आहेत ते थोडंफार फराळ करतात, फळं खातात, त्यामुळं त्यांचं शरीर जे आहे ते निम्म देवासारखं निम्म मानवासारखं आणि कालांतराने ते देवासारखं बनवून त्यांना पण स्वर्गात प्रवेश मिळतो. म्हणून अन्नदान महत्त्वाचं सांगितलेलं आहे. अन्नदान आहे ते स्वर्गात, म्हणजे पितृ अन्नदान. पितर जे आपण अन्नदान करतो, पितर देवांना करतो, देवांना करीत नाही. पितर देवच खातात. मग पितर देवातून माणसाचा देव बनून छंद स्वर व्यवस्थित होऊन स्वर्गात जातो. पितरांना सुद्धा गती मिळते. 3, 4, 5 आणि 6 व्होल्टेज म्हणजे आपल्या पितरांना गती मिळते. म्हणजे तुमचे वडील, आजोबा, पणजोबा आई सगळे स्वर्गात जातात.
त्यांना दिव्य शरीर त्यांच्या रक्तगटाप्रमाणे बनवावं लागतं. वेदांताचार्य, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण किंवा वेदांताचार्य काही महाराज हे जर जगात असे कुठे तुम्हाला भेटले तर तुमच्या त्यांच्या ध्वनी ऐकून किंवा त्यांचं संग्रह स्वरूप ऐकून आपलं शरीर स्वर्गात जाण्याच्या योग्यतेचं बनतं. मग भजन, कीर्तन, जागरण आणि गोंधळ या 3 ठिकाणी आपण भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ करतो. याच्या जे ध्वनी आहेत, ऋषी देवता छंद आहेत वाद्यामध्ये, त्याप्रमाणे आपलं शरीर बनतं. आणि मग आपल्या ह्याच्या भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ आणि वराड या तत्वातून आपण वराड या तत्वात शरीर बनवून आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो. तसं स्वर्गात जाता येत नाही म्हणून आपलं कुळदैवत महत्वाची. कुळदैवत असतात, खंडोबा असतो, देवी असते आणि काळभैरव, 3 खंडोबा देवस्थान असतात. या 3ही देवांचे जे छंद आणि स्वर आहेत, सोमरस पेल्यानंतर आपल्याला त्याच्यात मिळतात. देव आणि मानव हा फार दुरावलेला आहे. आता जो भूतियान मार्गाचा माणूस आहे तो देवापासून जवळजवळ 100% दूर आहे. आणि जो पितृ मार्गाचा जो भक्त आहे तो परमेश्वरापासून 66% दूर आहे. आणि जो देवयान मार्गातला माणूस आहे, देवयान मार्गातला फळं खाऊन दूध पिऊन राहणारा, तो परमेश्वराजवळ असून 33% दूर आहे तो सुद्धा. आणि जो फळं खातो फळांचा रस पिऊन राहतो तो परमेश्वराजवळ 0% म्हणजे 1 नंबरमध्ये आलेला आहे. आणि त्याची मग परमेश्वराची खरी भेट होते, त्याच्याबरोबर खरा देव बोलतो. आता बाकी देवदेवता तुमच्या बोलतील, भूत बोलतील, पितृ बोलतील, देव बोलतील, पण मुख्य परमेश्वर जो आहे तो आपल्याशी संवाद साधणं किंवा मिळवणं फार अवघड आहे. तुम्ही समाधी लावून बसला 12 वर्ष आणि तुमचं शरीर जर त्या छंदाप्रमाणे तयार झालं नाही तर परमेश्वर तुम्हाला जवळ करणार नाही किंवा काहीच करणार नाही. कारण पहिले आपले व्होल्टेज तपासले पाहिजेत. व्होल्टेज नंबर 1 6 mm 10 mm आला की आपलं देव शरीर तयार झालं, आपण स्वर्गात जाऊ शकतो. नंतर ओ रक्तगट व्होल्टेज नंबर 3 6 mm 10 mm आला की आपण स्वर्गात जाऊ शकतो. नंतर ये रक्तगट व्होल्टेज नंबर 4 6 mm 10 mm आला की आपण स्वर्गात जाऊ शकतो. तर रक्तगट बी व्होल्टेज नंबर 5, पण त्याच्या जर समजा 6 mm 10 mm आले तर आपल्या शरीरात गायत्री मंत्र छंद व्यवस्थित उमटतात. ते छंद स्वरूप शरीर उमटण्याला पुरावा नाही, निश्चित आपल्याला काय सांगता येत नाही, म्हणून आपल्याला ईशीचा आधार घ्यावा लागतो. मग आता आपल्या शरीर ही जी देवदेवता शरीर आहेत, आता गणपती शरीर 24, ब्रह्मदेवा शरीर 28, विष्णू शरीर 32, शंकर शरीर 36, इंद्र शरीर 40, दत्त शरीर 48 आणि विश्व जो परमात्मा आहे त्याचं शरीर 72 छंदात विभागलेलं आहे, स्वरात विभागलेलं आहे. त्याप्रमाणे आपली जी अवस्था निर्माण होईल तेव्हा आपल्या या देवांची भेट होईल, तशी होणार नाही. 12,000 वर्ष तप करायचं, 12 कोटी करा, किती जन्म घ्या, तुम्हाला तुमचे छंद प्रमाणे शरीर तयार झालं पाहिजे. आणि ती होण्याकरता तुम्हाला आता लिहिता वाचता येत नाही, आपल्याला काय नाही, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, भराड आणि देवाला पाणी घालणे, नैवेद्य दाखवणे, पूजा अर्चा करणे, या दृष्टीने साधी भक्ती आपल्याला स्वर्गात नेऊ शकते, स्वर्गापर्यंत देवापर्यंत नेऊ शकते. आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, तशी होत नाही. आता समजा बेदोनी किती 4, शाळेतल्या पेपरात बेदोनी लिहिले 6, पुन्हा बेदोनी 3, बेदोनी 8, असे जर लिहिलं, एकाने बेदोनी 4 लिहिले तर कोण पास होणार? बेदोनी 4 लिहिले तोच पास होईल, बाकीचे होऊ शकत नाहीत. तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे ते आपल्याला कमवायला पाहिजे. सोमरस पेल्याशिवाय हे शरीर परमेश्वराच्या राज्यात स्वर्गात जाण्याकरता योग्य होत नाही. म्हणून तुम्ही परमेश्वर राज्यात जाण्याकरता फळं दूध खाऊन आपलं शरीर
ईश्वर प्राप्तीमय बनवलं पाहिजे. मानवाचं शरीर हाडमासाचं, देवाचं शरीर अमृतमय ब्रह्मोज कवचाचं ते आपलं जमत नाही. तेव्हा देव आणि मानवाला समतोल जवळ आणण्याचं काम सोमरस करतो. आणि हा सोमरस इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं फार सुख, शांती, समाधान होतं. आता भगवान कृष्णाने सांगितलं, सामवेदो अस्मी, माझी विभूती सामवेद आहे. त्यात एक ऋचा अशी आहे, तुमचे जन्म किती झाले, तुमचे आईवडील किती झाले, आजी किती झाले, पंचके, हे सगळं मिळून गणित केलं तर 50 लाख 10 लाख कोटी याच्यावर जाते. ते सगळे संस्कार आपल्या शरीरात आलेले आहेत आणि ते हटवण्याचं काम करायचं सगळ्या महत्त्वाचं आहे. देवांचे जन्म, देवांचे पूर्वजन्मस्थ दोष हे सगळे हटवण्याकरता सोमरसाचा उपयोग केलेला आहे असं व्याजात सांगितलं आहे. मग आपल्या शरीरामध्ये सोमरसामुळं ही गोष्टी हटतील का? इतके आपल्या शरीरात 50 लाख आई वडिलांच्या आजूबाजूला सगळे स्वतः संस्कार आहेत. त्यामुळे आपल्याला सुचत नाही, समजत नाही किंवा आपली बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. त्यातून आपण बाहेर कसं पडायचं म्हणून सोमरस मी सांगितलंय. आता या सोमरसाचा पहिला मार्ग म्हणजे उसाचा रस. तो हिरवट रंगाचा गोड असतो. तो पांढरा, पिवळा, काळा अशा रंगाने आपले निर्णय रूप दाखवतो. तर त्याप्रमाणे हा सोमरस आहे. मग हा उसाचा रस प्यायल्यानंतर आपलं काय होतं? त्या उसाच्या रसाचं शास्त्र असं आहे, या उसाच्या रसामध्ये लोह आहे आणि नारळामध्ये तांब आहे. लोहाचं रक्तात रूपांतर होण्याकरता तांब्याची गरज लागते. मग तांब्याची गरज जर भरपूर समजा तांब्याची गरज आणि आपला छंद हे जर समतोल आले तर आपल्या हजारो वर्षाच्या पिढ्याचे दोष आहेत ते उसाचा रस, नारळाचं पाणी पिल्यानंतर परिपूर्ण 100% दुरुस्त होतात. उसाचा रस याच्यामध्ये लोह आहे, नारळाच्या पाण्यामध्ये तांब आहे आणि ह्या दोघांचा संयोग झाल्यानंतर रक्त तयार होतं. हे आपलं रक्त तयार होताना याच्यामध्ये पूर्वी जे संस्कार आहेत 50 लाखाचे जन्माचे वगैरे काय असतील ते संस्कार ह्या नव्या रक्ताच्या सोमरस पद्धतीने ते परिपूर्ण नष्ट होतात. का नष्ट होतात? तर सोमरसामधून छंद उमटतात. गायत्री छंद, उष्णिक छंद, षोडश छंद, षडज स्वरः, उष्णिक छंद उषुक स्वरः, अनुष्टुप छंद गांधर स्वरः, भृत्यंद मादन स्वरः, पंचछंद पंचम स्वरः, त्रिष्टुप छंद दैव स्वरः, जगछंद निशा स्वरा. अशा प्रकारचे सगळे छंद तयार होऊन आपल्या शरीराची सगळी चक्र आहेत ती सगळे चक्र परिपूर्ण दुरुस्त केली जातात. आणि आपल्या रक्तामध्ये जो दोष आहे पूर्वीच्या जन्माचा, आईवडिलांचा जे अनुवंशिक आलेले DNA RNA, तर हे संपूर्ण हटवायचं काम ऊसाचं रस, नारळाचं पाणी करतो. म्हणजे ऊसाचा रस पिऊन चालणार नाही, नारळाचं पाणी पण थोडं प्यायला पाहिजे. समजा खोबरं खाल्लं तुम्ही, ऊसाचा गुळाचा खडा खाल्ला आणि थोडं नारळ खोबरं खाल्लं तर तुमची अणुऊर्जा नष्ट होते. आता याच्यामध्ये मुंजेवाला काय गुळ खोबरं ठेवा रे बा, मुंजेवाला तुमची मुलं बाळ रडतात, चांगले होत नाहीत. हे असं काय बा, या गुळ खोबरंच का ठेवायचं असा मी विचार केला. तो गुळात काय आहे? लोह आहे आणि त्या खोबऱ्यावर तांब आहे. लोह आणि तांब हे दोन्ही एकमेकाला मिक्सचर झाल्यानंतर रक्ताचा दोष कमी होतो, नवं रक्त तयार होतं. तशी व्याडीवाणी करणारी जी माणसं आहेत, मुलं आहेत, ते गुळ खोबरं म्हणजे ठेवतो आणि त्यांना खायला देतो. त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये नवं रक्त तयार होतं. जुन्या रक्ताचे दोष संस्कार परिपूर्ण नष्ट होतात. म्हणजे आपण एका क्षणामध्ये, एका मिनिटात, 15-20 मिनिटामध्ये आपल्या अनुवंशिक 5 मिनिटापूर्वी एक उसाचा ग्लास पाणी प्याला आणि पुन्हा 5-10 मिनिटांनी नारळाचं पाणी प्याला. हे दोघांचा संयोग होऊन नवं रक्त तयार झालं शरीरामध्ये आणि नवं तयार झाल्यानंतर सोमरसामुळं तयार झालं.
आणि सोमरसाचा जो आवाज आहे पट 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 टुन टुन टुन, तर तो रसा जो आवाज आहे तो छंद तयार करतो. आपल्या शरीरात ज्याप्रमाणे आवश्यकता पाहिजे तसा छंद तयार होतो आणि मग आपलं शरीर गायचे छंद, नंतर तुम्हाला सांगतो ओ ए बी ओ आणि ए ओ बी आणि ए आणि बी या रक्तगटाप्रमाणे छंद तयार होऊन मागं सांगितलं आहे त्यामुळे परत सांगत नाही. तर छंद तयार झाल्यामुळं आपल्या शरीरातले पूर्वजन्मातले हजारो पिढीचे दोष हटतात. म्हणून प्रत्येक माणसाने दररोज थोडंफार गुळ खोबरं खाल्लं पाहिजे, मुंजवळा दिलं पाहिजे. म्हणजे आपलं सर्व पूर्ण दोन एक मुलगं होतं ते आरडायचं, ते आलं इथं म्हणले बाबा हे लय त्रास देतं. मी डॉक्टर म्हणलं बाबा यांचं रक्त तपासून दाखव. तेव्हा त्याने रक्तात सांगितलं बाबा बरेच दोष आहेत रक्तामध्ये, अनुवंशिक दोष आले, DNA दोष आला, असं तसं. मग त्यांना म्हणलं आता काय करा तुम्ही, हे 8 दिवस याला मुलाला दर बुधवारी गुरुवार शनिवारी मुंजवाळा करून खोबरं ठेवा आणि त्याला खायला द्या. ते खायला दिल्यानंतर आपण पुन्हा 1 महिन्याने चेक करू. 1 महिन्याने ते रक्त चेक केलं तर त्याच्यामध्ये पूर्वी जन्मातले जे दोष होते ते अजिबात दिसले नाहीत. मुलगा अगदी थंड शांत झालं आणि काम करायला लागलं. म्हणजे आपल्या धर्माचे उपचार सांगितले आहेत सगळे सत्य आहे. विज्ञानाला धरून आहेत, धर्माला धरून आहेत, आपल्या जीवनाला धरून आहेत. म्हणून आपला धर्म सोडू नका. धर्मातल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत प्रत्येकाच्या मावल्या साठव्यापासून सगळ्या ए टू झेड क्रिया राबवा. म्हणजे तुम्हाला सुख शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. छंद तयार होतात सोमरसामधून. आता हा सोमरस जो आहे रक्तात शुद्ध केले, अनुवंश हटवली. आता दुसऱ्याने सांगितलं बाबा मला रिद्धी सिद्धी प्रसन्न करायची, आणि रिद्धी सिद्धी प्रसन्न करता का आम्हाला काय उपाय सांगा. आता रिद्धी सिद्धी प्रसन्न करायची म्हणजे त्याला मंत्र व्हावं लागते, तप करावं लागत, देवाचं नामस्मरण करावं लागत. त्याला खूप खटपट आहे. अशी खटपट नको आम्हाला, झटपट पाहिजे. 15 मिनिटामध्ये रिद्धी सिद्धी आम्हाला प्रसन्न झाली पाहिजे असं सांगा. तर त्याला एकच उपाय म्हणजे आंबा. आंब्याचं जे सोमरस आहे त्याच्यामध्ये जस्त आहे आणि त्या जस्तामधून अल्फा किरण प्रवेश करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रिद्धी सिद्धी प्रसन्न होणारे आहेत रक्तात दोष आहेत ते अल्फा किरण प्रवेश झाल्यानंतर आडधोड पेशी त्या पूर्ण तयार होतात. तांबड्या पांढऱ्या लढणाऱ्या प्लेटनेस या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या पेशी जशाच्या तशा तयार होतात. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं उणीव राहत नाही. पेशीमध्ये 90% जस्त येतं आणि ते आल्यानंतर मग आपलं जे रक्त आहे ते शुद्ध रक्त त्या पेशीमध्ये उतरतं आणि मग आपल्यामध्ये गॅमा अल्फा किरण तयार होतं. सुख शांती देणार पवमान स्वमा म्हणजे अल्फा किरण, परमात्मा अमृत किरण. थोडक्यात म्हणजे अल्फा किरण म्हणजे अमृत किरण. माणसाला मरून देत नाही म्हणून याला आपण अमृत किरण म्हणू. कारण अणुबॉम्ब पडला आणि तो जर तुमच्याकडे त्याच्या लहरी येऊ लागल्या, तुम्ही समजा कांदा मका खाल्ली किंवा आंबा खाल्ला, त्यातून तुम्हाला जस्त मिळणार. 5 मिनिटामध्ये तुमच्या शरीरामध्ये रिद्धी सिद्धी प्रसन्न होणार. जास्त वेळ नाही, 12 वर्ष तप करायची काय गरज आहे. तेवढे शांतीमध्ये एक आंबा खाल्ला की रिद्धी सिद्धी आली, डोक्यात नवीन प्रकाश पडतो, नवीन ज्ञान प्रकाश होतं आणि मग आपल्याला दैवी शक्ती अनुभव येऊ लागतात. आंबा खाल्ल्यानंतर का तर आंब्यामध्ये जस्त आहे आणि जस्तामध्ये अल्फा किरण प्रगटतं म्हणजे अमृत किरण, आणि ते किरण प्रगटून शरीरामध्ये पसरतं. मग शरीरामध्ये कुठं गाठी असतील, कुठं काही मज्जातंतू बिघडल्या असतील, दुरुस्त होतं. रक्त तांबड्या पांढऱ्या प्लेटनेस पेशी ज्या आहेत चपट्या त्या सगळ्या शुद्ध होतात आणि मग आपल्याला कुठं अडथळा येत नाही. म्हणून बाहेर ज्या रिद्धी सिद्धी आहेत त्या आपल्याला प्रसन्न होतात. पण आपल्याला त्या प्रसन्न होतात आणि त्याप्रमाणे आपलं झटपट कार्य एका सेकंदात आंब्याचा रस पोटात गेला रे गेला की 5 मिनिटामध्ये रिद्धी सिद्धी तुम्हाला अनुभव यावा लागतो. धंदा पाण्यात काय करावा, बुद्धी कशी चालावे, काय करावे, कोर्टात कशी केस चालावी, इकडे कसं खेळावं, नंतर टॅक्सी कशी चालावी, रिक्षा चालावी,
विमान कसं चालवा, बंदूक कशी चालवा, लढाई कशी करायची, हे झटपट झटपट ज्ञान तयार होतं. म्हणजे आपण धोक्यात येत नाही. आंबा खाणाऱ्या माणसाचा ॲक्सिडेंट होत नाही. कारण का ते जस्त असतं, त्याच्यात त्याच्यात ज्या लहरी प्रकट होतात त्या अल्फा किरणाच्या, अमृत किरणाच्या, त्या शरीरामध्ये कुठल्या पेशीत काय अडथळा येऊन देत नाहीत, म्हणून तो सुरक्षित पाण्यात पुढे जातो. आता आंब्यामध्ये आता जो ऊसाचा रस आहे त्याला गारग्या पत्त्या अग्नी नावाचा अग्नी असतो. तो अग्नी म्हणजे ब्रह्मज्योत आहे. आणि त्या अग्नी जेव्हा आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रकट होईल तेव्हा आपल्याला परमेश्वराचं दर्शन व्हायला लागतं, साक्षात्कार व्हायला लागतो, ईश्वर प्राप्ती होते. मग देव आपल्या भेटून सोमरस असं महत्व आहे. आंब्याचं जे आहे जस्त आहे याच्यामध्ये सगळ्या देवदेवता प्रसन्न होतात, रिद्धी प्रसन्न होतं, कारण जस्त आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आंब्याच्या मध्ये तर आहे, या आंब्यामध्ये गारघ्या अग्नी नावाचा अग्नी आहे. त्यामुळे आपल्याला देवदेवता दिसणार, ते आपल्याला भेटणार, त्यांचा आपल्याला सल्ला मिळणार, त्यांच्यावर आपण सन्मान साधणार. आता एक मनुष्य दुबळा होता, त्याला काय समजत नव्हतं. ते म्हणला महाराज मला देव दिसला पाहिजे आणि तो आजच्या आज दिसला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, 2-3 आंबे खान बघू. 2-3 आंबे खाल्ल्यानंतर त्याला लगेच त्या लहरी येऊ लागल्या. देव त्याला दृष्टानं स्वप्नात म्हणा समोर दिसायला लागले. कारण इतकं झटपट काम आंब्यामध्ये होतंय. म्हणून आंब्याच्या म्हणजे तुम्हाला आंब्याच्या उसाचं तप करणे, आंब्या झाडाखाली तप करणे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाबा आमचा लेख करण्या जादूटवाना भानावती येते, काय करावा? देवा जाऊ जाऊ थकलो, अंगारा पिऊ थकलो, औषध घेऊन थकलो, ह्या भावाच्या पाया पड, त्या वयाच्या पाया पड, याचं वार ऐक, त्याचा वार ऐक, हे खाते का काही होईना. भूतियान मार्गात गेलो, पितृण मार्गात गेलो, देवान मार्गात गेलो, कुठंच गुण येत नाही. कारण का तर आपल्या शरीरामध्ये दाक्षिणाग्नी दाक्षिणे अग्नी प्रकट झाला पाहिजे. तो प्रकट झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सगळी भानमती करणी जळून जाते. आणि हा गुणधर्म कशात आहे हो? अहो जाळून टाका, गुणधर्म कशात आहे? अहो ते पण सांगतो ऐका. तर आपल्या भानावती, काळी विद्या, जादूटवाना, पितृदोष, नवग्रह दोष, लग्न, षडाष्टक, मंगळ, या सगळ्या जे काही अडचणी आपण समोर उभ्या केलेल्या धर्मशास्त्राने त्या लय शकत 10 मिनिटात वाजलं होतात. फार वेळ लागत नाही. खायचं काय पण? अहो नारळाचं पाणी प्यायचं. याच्यामध्ये लोह, जस्त आणि तांबे आहे, सोनं चांदी आहे. आणि याच्यामध्ये हा जो फळ आहे या फळामध्ये काय आहे? दाक्षिणाग्नी आहे. दक्षिणाग्नी आहे. तर या अग्नीपासून दावा अग्नी, दक्षिणाग्नी अशी नाव आहेत. तर या अग्नीपासून शरीरात तयार झाला की आपल्या शरीरातली भानावती करणे पूर्णपणे जळून जाते. तेव्हा स्वयंपाकामध्ये रोज खोबरं वापरणे किंवा रोज सोपं खोबरं खाणे, नारळ कचऱ्याचं पाणी पिणे, ज्यांना भानामती करणे, काळी जादूपासून लय त्रास होतो ते आता सांगितलं ना सोमरस महत्व, तर ते नारळाचं पाणी पेत चाला. तुमच्या अंगातली भानामती करणे बाहेर पडेल. का तर ह्या दावा अग्नी जो आहे हा शंकराचा अग्नी आहे. गार्गपत्य अग्नी हा गणपतीचा आहे. नंतर गार्ग्य अग्नी हा विष्णूचा आहे. दावा अग्नी, दाक्षिणाग्नी हा जो आहे हा कोणाचा अग्नी आहे? हा आहे शंकर भगवानाचा अग्नी, तिसरा डोळा उघडणारा. सगळं खतम, राहणार नाही ना. म्हणून नारळाचं खोबरं खाणे, पाणी पिणे, स्वयंपाकात त्याचा उपयोग करणे म्हणजे आपल्या घरदारामध्ये असणाऱ्या मुलाबाळांना जादूटवाना करणे कधी चिकटणार नाही. अहो हाय किती 10 पैसे खोबरं, 10 लाखाचा फायदा. जादूटोणे लुटायला बसले 10 लाख, 20 लाख, 45,000, 50,000 जादू काढायला. अहो 10 पैशात जादूने हटून गेली. 4 लाख 10 पैशात. एक जणाला जादू लागली, करणी लागली आणि त्याच्या अंगात यायला लागलं. बाई चांगली, चांगल्या उच्च घराण्यातली, मांस मागायला लागली, दारू प्यायला मागायला लागली, गांजा मागायला लागली, नको तेवढ्या वस्तू मागायला लागली. अनेक मठ केंद्र सगळी पालथी काढली, सरसेवट आपल्या कलकी दत्त मंदिरात आणली. 2 मिनिटात बॉम्बला लागली.
म्हणलं काय झालं? म्हणले असं आहे, मला मला अमुक द्या तमुक द्या. मी म्हणलं आपल्या या यज्ञामधलं जे भस्म आहे त्याच्या जिभेला लावा, कारण यज्ञातल्या भस्मामध्ये लोह जस्त तांब हे सगळ्या गोष्टी आहेत. गारपत्य अग्नी आहे, गार्य अग्नी आहे, दाक्षिणाग्नी आहे. ह्या सगळ्या तिन्ही अग्नी तिथं प्रकट झाले आणि 15 ते 20 मिनिटामध्ये शरीरातली भूताटकी नष्ट झाली. फार वेळ थांबलेच नाहीत. अंगात आलं त्यावेळी सांगितलं, इतक्या कोंबड्या, इतकं बकरं, इतकं अमुक, इतकं खायला, इतकी मिठाई. जवळजवळ खर्चाला हिशोब केला बसला 50,000ला. एक उतारा 50,000चा. कसं काय गरीब जागायचा सांगा. माझ्यासमोर ही स्थिती अशी झालेली. मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही आता आपल्या होमातला अंगारा घ्या, त्याच्यामध्ये गार्गपत्य अग्नी आहे, त्यामुळं तुमच्या पूर्वजांमध्ये दोष हटतील. नंतर गार्ग अग्नी आहे, यामुळे तुम्हाला रिद्धी सिद्धी प्रसन्न होईल. यज्ञामध्ये आपल्या दाक्षिणाग्नी, दावा अग्नी किंवा दक्षिणा अग्नी आहे, यामुळं तुमच्या शरीरातली भानामती करणी, जादूटोणा, काळे विद्या संपून जाईल. रोज भस्म पिल्यानंतर फक्त सोपा उपाय आहे. 10 लाख रुपये खर्च करा, आपल्या जवळ नाहीत. जादूटोणा करायला 25,000 द्यायला नाहीत. इतका महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, तो तुम्ही उपयोगात आणा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा नियंत्रण करता, आश्रयदाता, कल्याण करता एकच देव, एकच परमेश्वर श्री वचवक्षा भगवंत. ओम सहस शीर्षा सहस्राक्षा, सहस शीर्षा पुरुषा, सहस्राक्षा सहस्रपात, समूर्त दशांगुलम. स्वयंभू ईश्वराजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगामध्ये आणि महाराष्ट्रात 5 शक्तिपीठ निर्माण करणारी आदिमाया शक्ती महापंचसागरेश्वरी माता की जय. दुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनीश्वर की जय. हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती.